विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. द स्कॉलर मॅथ्स रूट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आजचा व्हिडिओ तयार करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग 4थीच्या आम्ही हे व्हिडिओ बनवत आहोत आणि आजची तारीख पहा 14/4/2026 आणि आजचा व्हिडिओ बघा 100 म्हणजे आज भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आणि या जयंतीनिमित्त तुम्हाला सर्वांना खूप खूप मंगलमय सदिच्छा. माझं टार्गेट होतं, ध्येय होतं, शिवजयंतीच्या दिवशी 19 फेब्रुवारीला आमचे 50 व्हिडिओ होते आपल्या चॅनलवर आणि आज हा शतक म्हणजे 100वा व्हिडिओ आहे. आणि तो ज्या दिवशी मी ठरवला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी हा 100वा व्हिडिओ झाला पाहिजे, तर आज मी दिवसभरात 18 व्हिडिओ बनवले आहेत. 24 तासांपैकी बाबासाहेबांनी 18 तास अभ्यास केला म्हणून मी आज 18 व्हिडिओ बनवलेले आहेत आपल्यासाठी. तर आमचे व्हिडिओ अवश्य पहा, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. पुन्हा एकदा भीम जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक मंगलमय सदिच्छा. बघूया आजचा व्हिडिओ 100 आणि घटक आहे अपूर्णांक. या अपूर्णांक घटकावरील आजचा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. नमुना प्रश्न आहे, त्यामध्ये आपण अपूर्णांकाची माहिती पाहिलेली आहे, तुलना पाहिली, अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार पाहिली आणि त्यावर आता आपण बघणार आहोत नमुना प्रश्न. तर पहिला नमुना प्रश्न आहे 1/2, 1/3 व 1/4 या अपूर्णांकाची बेरीज किती आहे. तर आपल्याला अपूर्णांकाची बेरीज करताना काय करावं लागते आपल्याला माहित आहे. अपूर्णांकाची बेरीज करताना आपल्याला काय करावं लागते, छेद सारखा करावा लागते. मग अशी कोणती संख्या आहे की जी 2 ने विभाज्य आहे, 3 ने विभाज्य आहे, 4 ने विभाज्य आहे, अशी संख्या शोधावी लागेल आपल्याला, जेणेकरून आपल्याला 2, 3 आणि 4 चा लसावी लघुत्तम साधारण विभाज्य शोधावा लागेल. आणि तो विभाज्य म्हणजे 2 च्या पाड्यात असणारी 12, 3 च्या पाड्यात असणारी 12 आणि 4 च्या पाड्यात असणारी संख्या 12 आणि पर्यायमध्ये दिसणारी सुद्धा 12, असं लॉजिक आपल्याला लावावं लागेल. आणि म्हणून याचा छेद आपण सगळ्यांचा 12 करून घेऊया. फक्त छेदच 12 नाही करायचा, तर आपण छेद 12 करण्यासाठी बघा इथे आता या 2 ला कितीने गुणावं लागेल, 6 ला, तर 1 ला सुद्धा 6 ने गुणायचं म्हणजे सममूल्य अपूर्णांक तयार होईल. अधिक या 3 ला कितीने गुणावं लागेल, 12 होण्यासाठी 4 ने गुणावं लागेल, तर 1 ला सुद्धा 4 ने गुणावं लागेल. अधिक 1/4 आहे, 4 ला कितीने गुणावं लागेल, 3 ने गुणावं लागेल, म्हणजे 1 ला सुद्धा 3 नेच गुणावा लागेल. आणि अशा प्रकारे आपल्याला ती बेरीज करता येईल. 6 × 1 = 6, 6 × 2 = 12, अधिक 4 × 1 = 4, 3 × 4 = 12, अधिक 3 × 1 = 3, 4 × 3 = 12, सर्वांचा छेद 12 झाला. इथे 12 लिहा आणि वरच्यांची बेरीज करा. 6 × 4 = 10 आणि 3 = 13. उत्तर आलेलं आहे यांची बेरीज 13/12 आहे का पर्याय, 13/12. उलटा पण पर्याय आहे, परंतु आपण उलट करायचं नाही. बघा या 2चं नंबरचं उत्तर बरोबर आहे, म्हणून आपण काय करणार, या 2 नंबरच्या पर्यायाला गोल करणार आहोत. तर हा झाला यावरील एक चांगला नमुना प्रश्न. खाली बघा, आता खाली सुद्धा तसंच आहे. 5 छेद एक संख्या असते छेद, परंतु त्या ठिकाणी स्टार दिलेला आहे. अधिक 3 त्या ठिकाणी सुद्धा स्टार दिलेला आहे आणि पुढे उत्तर दिलेलं आहे 1. म्हणजे या 2 अपूर्णांकाची बेरीज जर आपण केली तर 1 येईल. तर मग खाली छेद कोणता असावा आपल्याला माहित आहे. जेव्हा छेद सारखा असतो तेव्हा वरील याची काय बेरीज होते, बेरीज होते, वरील अंशाची काय होते, बेरीज होते. मग आता मला सांगा 5 आणि 8 किती झाले, 3 म्हणजे 5 आणि 3 किती झाले, 8. मग खाली छेद किती असायला पाहिजे, 8, कारण छेद समान असेल तर आपल्याला वरची बेरीज करता येईल. मग या ठिकाणी जर 8 असतील, 8, तर आपल्याला माहित आहे या दोघांची बेरीज 8 येणार आहे. मग आपण 8 ठेवा. बघा 5/8 अधिक 3/8. जर याची आपण बेरीज केली तर इथे येते 8 आणि इथे सुद्धा खाली 8 ला 8 राहणार. मग 8 ने 8 ला भागलं तर आपण 8 × 1 = 8, एक उत्तर येत आहे. मग स्टारच्या जागी कोणता अंक असायला पाहिजे, तर तो 8च असायला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला शोधावा लागेल, नियमांचा उपयोग करावा लागेल. या अपूर्णांकावरील सर्व नियम पाहण्यासाठी आमच्या मागील व्हिडिओंना पुन्हा पहा
नियम शिका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या 100वा व्हिडिओ बनवताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. ज्या दिवशी आम्ही ठरवलं होतं त्या दिवशी आपल्यासाठी हे व्हिडिओ आम्ही तयार केलेला आहे. म्हणून परत एकदा तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शुभेच्छा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सुद्धा खूप खूप मंगलमय सदिच्छा आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.